आई, ताईंच्या मिस्टरांची म्हणजे दादांची बदली इकडे झाली. बरं झालं ना, आता दोघं एकाच शहरात आणि नोकरीला ताई आणि दादा. हो म्हणताना शालिनीबाईंच्या चेहऱ्यावरील लेक आणि जावई जवळच राहायला आल्याचा आनंद काही लपून राहिला नव्हता. हो बरं झालं बाई, अडीअडचणीला पटकन धावून येऊ शकतात. आणि आपली माणसं अशी आजूबाजूला हाकेच्या अंतरावर असली की म्हातारपणी स्वर्ग सुख. आणि तुझा नवरा म्हणजे आमचा लेक. सागर नोकरीसाठी बाहेर गावी, 15 दिवसातून एकदा भेट. नशीब तू आणि मुलं त्यांच्याबरोबर तिकडे शिफ्ट न होता या म्हातारी जवळ राहिला. शालिनीबाईच्या या बोलण्यावर सायलीचे ठरलेले उत्तर, अहो आई, 1.5-2 वर्ष फक्त तिथे जॉब, नंतर इकडेच येणार. मग कशाला सगळा पसारा न्या, भाड्याचे घर शोधा, मुलांची शाळा बदला, कधीही प्रत्येक परिस्थितीचा मध्य साधावा. शालिनीबाई सायलीला बाकी सारं समजून घेतेच हो सुनबाई. शालिनीबाई सायलीला तिचे कौतुक करत म्हणाल्या. परत मनात स्वतःशीच, सायली तू कोणी दुखवायला जायला नको म्हणून बरेचदा सहनही करतेस. या म्हातारीच्या नजरेतून सुटलेलं नाही ते. तेवढ्यात सायली आतून, आई मोबाईल वाजतोय तेवढा घ्या, मी कपड्यांना इस्त्री करत आहे. लेकीचा फोन पाहून शालिनीताई खुश झाल्या. अंकिता बोल ग. अंकिता म्हणाली, आई बरंच सामान लावून झाले नवीन फ्लॅटमध्ये काल आणि आज. ओरखले बाई काम. शालिनीबाई म्हणाल्या, अगं आपल्या योग्यता मावशी म्हणूनच मदतीला पाठवल्या. आपलं घर समजून करतात, पैसे व्यवस्थित दे हो, शेवटी कष्ट आहेत त्यांचे. अंकिता म्हणाली, हो आई, पण जाम कंटाळा आलाय ग. मस्त उद्या नॉनव्हेजचा बेत बनवाय सांग ना वहिनीला. 12 वाजेपर्यंत जेवायला सगळे येतो. शालिनीबाई म्हणाल्या, हो हो या. बरं फोन ठेवते आता मी. शालिनीबाईंनी सायलीला सांगितले, उद्या अंकिताने जावे बापू जेवायला येत आहेत, छान नॉनव्हेज बेत करू. सायली म्हणाली, हो आई. दुसऱ्या दिवशी सकाळी 5ला सायलीचा दिवस सुरू. झाडलोट, फरशी स्वच्छ पुसून, कपडे धुवून, मग 8 वाजता स्वयंपाकाला सुरुवात. बाबांनी चिकन आणून दिले. आई मंदिरात नित्य नियमाने आरतीला 8 वाजता गेल्या. इकडे हिची धावपळ. सुख चिकन, चपाती, रस्सा, भाकरी, बिर्याणी आणि सूप सासऱ्यांना खूप आवडते म्हणून सगळं जेवण होईपर्यंत 12 वाजत आले. सारे तिने उत्साहाने बनवले. 12:30 पर्यंत आल्यानंतर गप्पा टप्पा. जेवेपर्यंत 1 वाजले. सायलीने 2 कप चहावर काम उरकली होती. तसेही घरी कोणी येणार म्हटले की उत्साहात भूक कुठे लागते. सगळ्यांची ताटे वाढली. सायली उत्कृष्ट नॉनव्हेज मासे बनवून खायला घालत होती. पण स्वतः शाकाहारी. लहानपणापासून नॉनव्हेज खायची तिला आवड नसल्याने सवयही नव्हती. पण तिची आई उत्तम स्वयंपाक बनवायची. तेच गुण सायलीत. घरात सगळे जेवताना सासूबाईंनी आग्रह केला, आमच्या बरोबर जेव सायली. पण ती म्हणाली, नंतर जेवते. पण आग्रहाखातीर ती तयार झाली. स्वतःसाठी शाकाहारी भाजी करायची लक्षातच राहिली नाही. धावपळीत मग दही, तिखट, कुठे शेंगदाणे, चटणी, चपाती घेऊन ती जेवायला बसली. कारण पटकन पिठले करायचा तिला कंटाळा आलेला. बाहेर बऱ्याच दिवसांनी भेटल्याने साऱ्यांच्या गप्पांची छान मैफिल जमली होती. बच्चे कंपनी खुश होती. या दोघांना आता खेळायलाही 2 मित्र मिळाले. समोर भांड्याचा ढीग दिसल्यावर तिने जेवण भराभरा उरकून मागे नळावर भांडी ठेवून आली. जॉब करत नसल्याने तशी मावशीची गरज नाही म्हणून सगळी कामे स्वतः करायची हाऊस. आणि वेळही जातो म्हणून हाताखाली कोणी नव्हते. ओटा स्वच्छ करून, भांडी घासून, पालती घालून ती रूममध्ये येऊन बसली. थोडे पडावे विचार करत असताना अंकिताचा आवाज, वहिनी 4 वाजत आले, आम्ही निघतो, जरा चहा कर आणि मुलांना कॉफी. ती पटकन बाहेर आली. सारे करेपर्यंत 5 वाजले. परत भाजी आणायला बाहेर पडली. तिकडून ती गिरणीतून दळण घेऊन आली. रात्रीचे जेवण आणि सकाळची नाश्त्याची तयारी. झोपायला 11 वाजले. शालिनीबाई आज खूप खुश होत्या. नातवंडे, लेक, जावई भेटले. टीव्ही पाहताना सायलीला म्हणाल्या, जेवण छान केलेस हो आज, तशी तुझ्या हाताला चवच आहे म्हणा. या वाक्याने तिचा दिवसभराचा थकवा पळून गेला.
दुसऱ्या दिवशी सायली उत्साहाने कामाला लागली. ह्या शनिवारी शालिनीबाईचा मुलगा म्हणजे सायलीचा नवरा 2 दिवस सुट्टीवर आला. अंकिताला समजले दादा येतोय. मग काय, शनिवारी मुलांना घेऊन भावाला भेटायला उत्साहाने आली. भाऊही खूप दिवसांनी भाच्यांना बहीण दाजींना पाहून खुश झाला. अंकिता 2 दिवस तिथेच राहिली. 2 दिवस सुट्टी कुठे संपली सायलीला कळलेच नाही. घर आनंदाने भरून गेले. सागर रविवारी रात्री परत गेला. पुढच्या रविवारी सकाळी सकाळी अंकिताचा फोन आईला. शालिनीबाई म्हणाल्या, बोल अंकिता. अंकिता म्हणाली, अगं आई, घरासाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. किराणा भरायचा आहे. मुलांना तुझ्याकडे सोडून दोघे जातो आणि वहिनीला जेवण बनवायला सांग. आमचे सर्वांचे यायला उशीर होईल ग. अंकिताने पटकन फोन ठेवला. सकाळी 8:30ला दोन्ही मुलांना गेटमधून आत सोडले आणि गेली ती. 1 वाजता छान बेत बनवला होता. अंकिता म्हणाली आनंदाने, वाव वहिनी, किती छान. मटणाचा घमघमाट गेटपर्यंत येतोय. नंतर सगळ्यांची जेवण उरकली. आई, खूप थकले बघ खरेदी, ते फिरणं पडते थोडंसं म्हणत अंकिता झोपून गेली. ती संध्याकाळी 6ला उठली. उठल्यानंतर अंकिता म्हणाली, काय ग वहिनी, किचनमध्येच बघेल तेव्हा जरा गप्पा मार नंदेशी म्हणत आत आली. अंकिता म्हणाली, वहिनी खरं सांगू, आज खूप दमले बघ. फक्त मुगाची खिचडी बनवून दे ना घरी न्यायला. दुपारचा रस्ता शिल्लक असेल तेही दे थोडासा. मुलांना आवडते लाडक्या मामीच्या हातचे. आणि आता कधी जाऊन बनवू ग. परत हे घेतलेले सामान पण भरून ठेवायचे, पडदे लावायचे, बरीच कामे आहेत ग. बर म्हणत सायलीने पटकन कुकरला मुगाची खिचडी लावली. एकीकडे चहा ठेवला. शालिनीबाई काहीच न बोलता शांतपणे सारे पाहत होत्या. परत पुढच्या शनिवारी सागर आला. मामा आला म्हणत अंकिता मुलांना घेऊन 2 दिवस आईकडे आली. हे प्रत्येक 15 दिवसाला शनिवारी रविवारी हल्ली होऊ लागले. सायली सासरवाशीन कसे काय बोलणार. घरी सागर आल्याला सकाळीच बाजार असल्याने सायली भाजीपाला आणायला गेली. घरी आल्यावर शालिनीबाईला म्हणाली, आई, वांगी छान ताजी मिळाली. भरली वांगी आणि भाकरी बनवूया दुपारी, ह्यांना खूप आवडते. शालिनीबाई म्हणाल्या, अगं बनव ना, माझी परवानगी कशाला. आणि मी मसाला बनवून देते, कुकर लावून घेते, तू फक्त गरम गरम भाकरी कर. हे बोलणं होतं ना होतं तेवढ्यात अंकिताचा फोन आला. शालिनीबाईंनी फोन उचलला. अंकिता म्हणाली, आई, आजचा रविवार वेगळा मेनू ठरवूया का ग. दादाही आला आहे ना, तर पावभाजी आणि व्हेज पुलाव असे काही बनवूया. आई म्हणाली, हो अंकिता, प्लॅन तर छान आहे ग तुझा, पण तुझ्याच घरी बनवूया का ग. अंकिता म्हणाली, का माझ्याकडे. दादा वहिनी कुठे जाणार आहेत का. म्हणजे या तुम्ही, पण आता आवरून निघणार कधी. आणि सामान काही मी आणले नाही. पुलावाची तयारी तुला माहिती आहे ना. आई, पावभाजीचा किती घाट असतो. मी एकटे कसे करू 2 मुलांना घेऊन. एवढ्या लोकांचे. आमचं आवरलं आणि मुलांनाही तिकडे यायला खूप आवडतं. येतोच ग तासाभरात, भेटून बोलू. शालिनीबाईंनी घरात कोणालाच, अगदी सायलीलाही सांगितलं नाही. भरलेली वांगी, कांदा भजी असा सागरच्या आवडीचा बेत केला. सायली पण खुश होती. सागरराव यांच्या आवडीचे पदार्थ करताना एक वेगळाच आनंद सायलीच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहतो. ते पाहून शालिनीबाई मनोमनी समाधानी झाल्या. अचानक अंकिताताई दाजींना आत आलेले पाहून सायलीला आश्चर्य वाटले. फोन न करता ताई कधी येत नाहीत. सायली म्हणाली, ताई अचानक. अंकिता म्हणाली, अचानक कुठे. आईला सकाळीच फोन केलेला आणि सागरला जेवताना पाहून, हे काय, तुमचे जेवण झाले. आई, आम्ही येणार ते सांगितले नाही वहिनीला. हे काय, पावभाजीचा काहीच बेत दिसेना. माझ्या मुलांचा किती मूड होता आज पावभाजी खायचा. शालिनी ताई म्हणाल्या, नाही सांगितले. आज सागरच्या आवडीचा मेनू बनवला आहे. आणि अंकिता, का, तुझ्या बिल्डिंग खाली आठवडी बाजार भरतो आज सकाळी, मग घ्यायचा आणि बनवायची पावभाजी. अंकिता म्हणाली,
आई मी एकटी? शालिनीबाई म्हणाल्या. बर का, सायली करतेस की सगळे एकटी कामं? आता ही भाज्या घेऊन आली, जेवण बनवलं, रोजची कामे आहेतच. अंकिता, आम्ही रोज 5 माणसे घरात असतो. सागर 15 दिवसांनी एकदा येतो, मग 6 माणसे असतात, तरी ती सगळं बनवते. तुम्ही आल्यावर 10 माणसे, तरी तिनं कुरकुर करता जेवण बनवते, तुला हवं ते. 7 महिने होत आले अंकिता तुला इकडे येऊन. तुझ्या घरी एकदाही दादा वहिनीला जेवायला बोलावले नाही तू. प्रत्येक शनिवारी रविवारी खूप काम, कसली तर म्हणे निघतात, मग ते बाजूला ठेवून आई बाबांना, भाच्यांना, वहिनीला, दादाला कधीतरी बोलवायचे तू. दमतेस, नोकरी करते मान्य आहे, तशी तीही दमतेस ना. ती नॉनव्हेज नाही खात हे तुला माहित आहे, तर तो एखादा तिच्या आवडीचा पदार्थ तयार करून आणलास. वहिनी सगळ्यांना नॉनव्हेज बनवते, एकटी जेवते. मग तुझ्यासाठी काय बनवलेस वहिनी? कधी विचारलेस तिला? नाही ना. एखाद्या तिच्या आवडीचा पदार्थ तयार करून आणलास, श्रीखंड, बासुंदी, काहीतरी आणायचे ग. तिला इथं मिळत नाही असं नाही, पण आपल्यासाठी राबणाऱ्यांची, प्रेम माया करणाऱ्याची जरा दखल घ्यावी. किंवा एखादा पदार्थ इथेच बनवून दिला असतास तरी चाललं असतं. सायली शांत आहे म्हणण्यापेक्षा मी समजते ती समजूतदार आहे, सर्वांचा आदर करते. आपल्या घरी आल्यावर कोणीच उपाशी जाऊ नये यासाठी ती खूप धडपडते. मी पाहते गेली 10 वर्ष झाली तिच्या लग्नाला. ती आदरार्थ्य करण्यात कुठेच कमी पडत नाही, पडणार नाही. पण आपण त्याचा किती गैरफायदा घ्यावा हे तुलाही कळायला हवं अंकिता. आमच्या समोर किंवा पाठीमागे तुला ती बोलणारच नाही. लेक आहेस तू या घरची. तुझ्याबद्दल आम्हाला वाईट वाटेल असे ज्याने आम्ही गैरसमज करून घेऊ. उगाच छोट्या गोष्टीसाठी नाती खराब कशाला करा, हे तिचे विचार, मनाचा मोठेपणा. पण ती नोकरी करत नाही म्हणजे तिला घरात काही कामच नाही असं नाही ना होत. परंतु असेल ते साधं जेवण न खाता प्रत्येक 15 दिवसात तुला नवीन डिशेस हव्यात, तिनं बनवायच्या. त्याची तयारी, सामान जाऊन आणते, बनवते. त्यानंतर भांड्याचा ढीग. तुझी थोडी जरी मदत तिला होत असती तर कदाचित मी काहीच बोलले नसते. आम्ही सारे शांत होतो, पण तू सायलीला गृहीतच धरू लागली. जरा आजारी पडलीस, डबा पाठवा. जरा दमलेस, मुलांना तिकडे पाठवते, लक्ष द्या. चमचमीत पदार्थ खाऊ वाटले, करून पाठवा. नाहीतर मीच येते, करून ठेवा. अगं सायली या घरची सून आहे, लक्ष्मी आहे. तिचा मान सन्मान, आदर तिला मिळालाच हवा. तूही द्यायलाच हवा. तू मुलगी आहेस आमची, तितकीच लाडकी आहेस आणि राहशीलही. तू नोकरी करतेस, पण तुझ्याकडे फरशी, भांडी, कपडे करण्यासाठी मावशी आहेत. सायली ही सारे कामे ती रोज न चुकता करते. आमचं पथ्यपाणी सांभाळून करते. सागर इथे नसताना ती तिच्या जबाबदाऱ्या ही एकटी पार पाडते. गेल्या काही दिवसात बाबा हॉस्पिटलमध्ये होते. तू शनिवारी रात्री येऊन रविवारी बाबांना पाहून परत गेली. सुट्टी नाही म्हणून मान्य आहे, जॉब करतेस मान्य आहे, पण त्यावेळेस जे एकट्या सायलीने ज्या जबाबदारीने घर, मुले, आजारी सासऱ्यांना सांभाळले ते मी आयुष्यात विसरणार नाही. तिला कंटाळ येत नसेल, ती माणूस नाही. तिलाही कोणाच्या तरी हातचं आयतं चमचमीत खावंसं नाही वाटत का? कधी तू तिच्या आवडीचे विषय कधी तिच्याशी बोललीस? बस वहिनी मी चहा बनवते म्हणालीस नाही ना? तर उलट हे माझे हक्काचे माहेरची जागा. आई बाबा आहे तोपर्यंत मी हवं तितक्या वेळा येणार, राहणार निवांत, असं तुझं म्हणणं. हो, मला आई आहे म्हणून ते मान्य आहे. तू रोज ये, अगदी बिनधास्त. पण वहिनी ही माहेरची आई, नंतरची जागा घेणारी जवळची व्यक्ती असते बाळा. जितका आदर सन्मान आई बाबांना, भावाला देता तितकाच तिलाही द्यायला हवा. तर आई बाबानंतर माहेर कधी संपणार नाही. जे पेराल तेच उगवते बाळा. सृष्टीचा नियम आहे तो. सून घरात येते ती आपली म्हणून, पण आपण परकीच समजत राहतो ना. न दिसणारी बारीक रेषा आखतोच ना. नाती मनाने स्वीकारले की काही चुकाही झाकल्या जातात. तिने मनाने आपल्याला स्वीकारले, पण तू नाही.
नाहीतर तिच्यावर 10 माणसांचा कामाचा लोड पडतोय. थोडी मदत आपण करूया असा विचार एकदाही तू केला नाहीस. 6-7 महिने पाहते मी साधं सागर आणि सायली तासभर बाहेर कुठे जाऊ शकले नाहीत, कारण ती किचन मध्ये अडकली. रोज नवीन डिश बनवते, छान तिच्या हाताला चव आहे, पण तिच्या चवीचे काय? तिला तिचा वेळ नको? ती आमचं सारं करते, तुझंही करायला नाही म्हणतच नाही. तिचं लग्न झाल्यापासून ती उन्हाळ्यात सारे वाळवण, तिखट उन्हाळी पदार्थ, शेवया, कुरडयापासून सारं स्वतः तयार करून तुला पाठवते. पण आपण कुठे थांबायचं हे तुला स्वतःला कळायला हवं होतं. माणूस कोणीच परिपूर्ण नसतो. सुनांनी सारी कामे, कर्तव्य, जबाबदारी संपूर्णपणे पार पाडाव्यात. चुका न करता आदरातिथ्य करावे, मान सन्मान द्यायलाच हवा ही अपेक्षा. मग आपल्याकडून ही ती छोटीशी अपेक्षा ठेवू शकते. दादा बरोबर तू आज बाहेर जा वहिनी, मुलांना, आईबाबांना, त्यांना मी पाहते आज असं सांगत तुझ्या घरी आम्हाला घेऊन जाऊ शकतेस एखाद्या वेळी. प्रत्येक सुट्टी, दिवाळीत, उन्हाळ्यात तू येतेस, राहतेस. राहा, कारण हे तुझे हक्काचे माहेर आहे. तुला आम्ही नाही समजून घेणार, प्रेम माया देणार नाही तर कोण देईल? माहेरासारखं सुख कुठेच नाही भेटत. पण आपल्या वहिनीची आई, वहिनी 12वीत असताना गेली आहे. तिला ते प्रेम, ऊब, माहेरचं फार सुख नाही मिळाले. ती कसर थोडी आपण भरून काढावी. तिची दोन्ही बाळणपण इथेच झाली, पण सख्खी आई नव्हतीच ना जवळ. ना वेदना होताना ना आनंदात ही सल कुठेतरी टोचत नसेल? एक स्त्री म्हणून तिच्या काही भावना असतीलच असं तुला कधीच नाही वाटलं? मागे गावी तुझ्या घराच्या वास्तूक शांतीला तिला 2 दिवस राहायला घेऊन गेलीस, पण खरं सांगू तेव्हाही ती 2 दिवस तिथे फक्त राबली. नैवेद्यापासून सगळे एकटीने केले. शांतता मिळालीच नाही बिचारीला. पण शुभकार्य होतं, मीही काही बोलले नाही. आताही तिच्या आवडीच्या साड्या, गाऊन बिनधास्त न विचारता वापरतेस, दागिने घालायला घेतेस. आम्ही काही बोलणारही नाही, तीही नाही बोलत. पण भले ते कर्तव्य, जबाबदारी समजून प्रेमाने करते, पण त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ नये. आणि ती घरी गृहिणी म्हणून तिची अवहेलना केलेली आम्हाला नाही चालणार. त्या अगदी आमच्या मुलींनीही. शालिनीबाईचं हे रूप अंकिता मात्र पाहतच राहिली. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.